भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आज आपल्या स्टुडिओत आलेले आहेत। केशवजी, तुमचं खूप खूप स्वागत। पहिल्यांदा विजयाचा लाभ। थँक्यू आणि तुमचं अभिनंदन देखील। केशवजी, भाजप म्हणजे 2014 मध्ये मोदी लाट होती। मोदी लाटेमध्ये सुद्धा भाजप 122 जागांवर होती। छप्पड फाड के असं हे बहुमत या ठिकाणी मिळालेले। 100% मला वाटतं महाराष्ट्रातल्या जनतेने हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर दाखवलेला पूर्ण विश्वास आहे। ज्या पद्धतीने गेले 2.5 वर्ष किंवा गेले 5 वर्ष देवेंद्र फडणवीसवरती सुद्धा काळात प्रचंड टीका करण्यात आली, पण त्याच्यानंतर त्यांनी शांतपणे महाराष्ट्राचा विकासाचा ध्यास धरला। महाराष्ट्राच्या विकासाला मिळालेला हा कौल आहे। देवेंद्रजींची विजन, देवेंद्रजी अनेक आणलेले प्रकल्प, शेवटी विकास कोणते प्रकल्प होते? अटल सेतू होता, समृद्धी होता, त्याचबरोबर बाकी सगळे विषय विकासाचे होते, कोस्टल रोड होता। हे सगळे मुद्दे लक्षात घेता देवेंद्रजींचे विकासाचे मुद्दे घेऊन मी सामोरं गेलो। सोबतीला बाकी महाराष्ट्र सरकारच्या योजना होत्या, लाडली बहीण होती, बाकीच्या अनेक गोष्टी होत्या। या सगळ्याचा परिणाम जो होता, त्याचबरोबर संघ परिवाराने केलेली मदत ही आज विसरता कामा नये। जे समाज घटक, सामाजिक गणिते आपल्याला विसरली पाहिजे, लक्षात घेतली पाहिजेत। ज्या पद्धतीने मधल्या काळामध्ये काही समाज घटक आमच्या लोकसभेला सोडून गेले असं चित्र होतं, ते समाज घटक पुन्हा यावेळी आमच्यासोबत आलेले दिसतात। विशेषतः SC STच्या याच्यामध्ये काही गोष्टी झाल्या होत्या। खोटं नॅरेटिव्ह जे पसरवलं गेलं होतं, लोकसभेचं नॅरेटिव्ह होतं की घटना बदलणार, ते नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला गेला। या सगळ्याला आम्ही पुसून काढलं आणि मला असं वाटतं की आज जो यश मिळालं, आज जो विजय मिळाला, हा त्याचं यश आहे, त्याचं गमक आहे की ज्या पद्धतीने गेले अनेक दिवस विकासाचा मुद्दा देवेंद्र लावून धरत आहेत। आज भरभरून देवेंद्र आणखीन एक वैशिष्ट्य आहे, सलग तिसऱ्यांदा हे महाराष्ट्रात कुणालाही जमलेलं नाही, अनेकांना जमलेलं नाही, सलग तिसऱ्यांदा 100पेक्षा अधिक जागा आणि आता तर 127 128 आमचा आकडा 130 आसपास आहे। हा जागा भारतीय जनता पार्टी निवडून आणत आहे। 2014चा परफॉर्मन्स सुद्धा आम्ही क्रॉस केलेला आहे। मला वाटतं महाराष्ट्रातल्या जनतेने देवेंद्रजींच्या व्हिजनला हे दिलेलं घवघवीत माप आहे हे म्हणावं लागेल।